क्या बात, अरे अरे अगं इट्स ओके, इट्स ओके. क्या बात आहे, क्या बात आहे. आम्हाला रिसीव्ह करायला थेट बाहेरपर्यंत आलीस तू. बालेश्वर याला म्हणतात मॅन. चल चल चल, तुझ्या बाबांना भेटायला आम्ही अगदी आतुर झालो. आणि मग कार्तिकलाही म्हटलं तुम्ही चल बरोबर. उगाच घाबरत होता. नाही म्हटलं अरे समोरासमोर जाऊन बोलू शांतपणे, बघू काय ते, नाही का. डान्स कॉम्पिटिशनला पाहिलं होतं तुला लांबून, आणि मला वाटलं होतं ना त्यापेक्षा खूप सुंदरच दिसायला. काय कार्तिक, आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटचं बरं का, खूप मस्त चॉईस केलाय. 100% मार्क. म्हणजे गायत्रीला मागणी घालायला येणार आहेत ते? नाही नाही नाही, म्हणजे अगदी तसं नाही, पण आणि त्या मुलाचं आणि गायत्रीचं काय प्रेम प्रकरण वगैरे चालू आहे का? अजिबात असं काही नाहीये. म्हणजे कार्तिकने फक्त सांगितलं तिला की त्याला ती आवडते म्हणून, बस. आणि तिलाही तो आवडतो का? तसं काहीच नाहीये. आणि तिचं हेच म्हणणं आहे की तुम्ही तिच्यासाठी जो काही निर्णय घ्याल ना तो योग्यच असेल आणि तिला तो मान्य असेल. आता कुठे गेली ती? कार्तिकच्या बाबांना भेटायला गेली आहे ती. आणि त्यांना भेटून ती सांगणार होती की माझ्या बाबांना भेटू नका म्हणून. अगं हो 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 रे, पण या अशा चांदण्यातच उभं राहायचं की काय? नाही, माझ्या गोऱ्या रंगाची चकाचक कमी व्हायची. आतमध्ये जाऊया आपण, काय? एक मिनिट काका. म्हणजे आय एम सॉरी, पण मला कळेल का तुम्ही नेमके कशासाठी आलाय? कशासाठी म्हणजे? अगं आमच्या चिरंजीवानी सांगितलंय मला तू त्याला खूप आवडतेस म्हणून, आणि नुकतंच कळलंय आम्हाला तुलाही तो आवडतो. तेव्हा आता आई वडिलांनी पुढे जे काय काम करायचं असतं त्यासाठी म्हणून आलोय. काका प्लीज, तुम्ही माझ्या बाबांना नका भेटू.